गरजेचं होतं की तिला दुसरं काम दिलंय. तू तरी सांगायला हवंस. तू सांगितलंस जबाबदारीने, काळजीने सांगितलंस. मला शहाणपणा शिकवायची काही गरज नाहीये. राणी जर एखादं काम करत असेल तर तिचं काम दुसऱ्या कामगाराला अपॉइंट करायची ही जबाबदारी कोणाची होती? राणीचं काम कंप्लीट झालंय की नाही झालंय हे चेक कोण करणार? अरे सगळं सोड, ऑर्डर वेळेवर डिलिव्हर झालीये की नाही हे कन्फर्म करायची जबाबदारी कोणाची होती? टेल मी. मान्य, जबाबदारी माझी होती, पण गोष्टी जर का अचानक बदलल्या तर मी काय करणार ते मला काही माहित नाही. इथे कंपनी तुला पगार तुझे फालतू रिझन्स ऐकून घेण्यासाठी नाही देत, समजलं? इथे बसून खुर्चीत मिरवायचं असेल ना तर यायचं नाही. इथे फक्त काम करायला यायचं. अरे मी येण्याआधी त्याच्यासोबत बसून हसत खेळत गप्पा मारत होतास, आणि जसं कळालं मी आलोय की मला दाखवायला लागलास की मी किती काम करतोय. हे बघ, माझ्यापासून कुठल्याही गोष्टी लपून राहत नाहीत, लक्षात ठेव. ठीक आहे, एक काम करूया, सगळ्यांसमोर तमाशा नको, आपण आज जाऊन बोलूया. बसून बोलायची वेळ आता निघून गेली आहे विक्रांत. तू मला राणीवर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला सांगतोयस ना? राणीची काही चूक नाहीये. चूक असेल तर ती तुझी आहे, आणि त्यामुळे मला तुझ्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागणार आहे, आणि ती मी घेणार. ज्या पोस्टवर तू काम करतोयस तिथे जे काम तू करायला हवंस ते सोडून तू सगळं काही करतोस. त्यामुळे आजपासून तू त्या पोस्टवर काम करणार नाहीस. विक्रांत महाडिक, आता या कंपनीला तुझी काही गरज नाहीये. You cannot do this. And don't you forget, ना मी कामगार आहे ना कामगारांसारखा आहे. मग कोण आहेस? घरातला माणूस आहेस असं म्हणायचंय का तुला? हो आहेस ना, अगदी बरोबर. तू घरातला माणूस आहेस, पण ते इथे नाही, आपल्या घरी. इथे मला फक्त प्रोडक्टिव्ह माणसं हवी आहेत, तुझ्यासारखी युजलेस नाही. तुझं खूप ऐकून घेतोय. इनफ इज इनफ. ऐकून घ्यावं लागेल, कारण तू आता इथे एका कंपनीच्या MD समोर उभा आहेस, आणि इथे मला सगळे सारखे आहेत, कळलं? तुझ्या नोटीस पिरियडचा जो काही पगार असेल तो तुला मिळून जाईल. जस्ट गेट आउट फ्रॉम हिअर. बघितलं का माधव काका, साहेबांनी स्वतःच्या भावावर सुद्धा कामावून काढून टाकलं. तुम्ही आम्ही माझी कोण आहे तर काय? हे साहेब लईच कडक आहेत. झाली बडबड करून झाली का सगळ्यांची? लायक नसलेल्या माणसांची या कंपनीला काही गरज नाहीये, हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल. त्यामुळे आता आपापल्या कामाला लागा, नाहीतर तुमची पण हीच अवस्था होईल. चला निघा. विक्रांत महाडिक, आता या कंपनीला तुझी काही गरज नाहीये.
विक्रांत, ह्या इयरिंग्स कशा दिसतात रे? साडीवर सूट होत आहेत ना? माझ्या फेवरेट. विक्रांत, अरे काय करतोस तू? ती सुरी बाजूला ठेव, कापेल तुला. कापून देत, बोट कापून देत, हात कापू दे, काय व्हायचं ते होऊन देत. त्यांना मी आता स्वतःच काहीतरी करीन, नाहीतर इंद्राचा तरी काटा काढीन. काय झालंय विक्रांत? असं का बोलतोयस तू? फॅक्टरीमध्ये काही झालंय का? अपमान झालाय माझा. तेव्हा टुकार कामगारांसमोर त्याने माझा पाण उतारला गेलाय, काढून टाकलंय मला त्याने नोकरीवरून. काय? त्या इंद्रानं तुला कामावरून काढून टाकलंय? मला कामावरून काढतो? मला? इंद्रा, आता तुला लाथ मारून बाहेर काढून टाकीन. इंद्रजीत भाडिक, आता तुला तुझी जागा दाखवणार. तुला मी संपवणार कायमचा. हे तर करावंच लागेल, पण त्याआधी एखाद्याचं इन्सल्ट केल्यावर त्याला काय वाटतं ना, ती फिलिंग मला त्याला द्यायची. तुझा 4 चौघात अपमान केला ना त्यानं, आता बघच भर मांडवात त्याचा अपमान कसा करते ते. काय करणार आहेस? काही करणार नाही, जे करायचंय ते केलंय मी. कळेल तुला लवकरच. जा, तू आवरून घे. अहो दाजी, कारभारी इंद्रा सरांबरोबर सगळा भार ह्या खांद्यावर घेतलाय आपण. हे ज्यूस पण आपणच रेडी केलेत ना, तुम्ही बोला फक्त काय पाहिजे. नुसतं सरबताच बघू नका, खायचं पण बघा काहीतरी. जे काय असेल नसेल ती सगळं आणून आमच्या समोर मांडा. आणि बायको, तुला अजून नकोच. हा, यांनी जबाबदारी घेतली ना आपल्या लग्नाची, मग हक्कानं मागायचं पाहिजे ती. मालती मॅडम हे सगळं चांगल्या मनाने नाही करत आहेत. हे माहीत असून सुद्धा मी काहीच करू शकत नाही. राणी, काय झालं? कुठे हरवलीयस? नाही, कुठे नाही. काय आतापासूनच जिजूंसोबत संसाराची स्वप्न बघायला लागलीयस का? इंद्रा थांब, बोलायचं. याच बोलायचं नाही, तुला काहीतरी ऐकवायचं इंद्रा, असं म्हणा ना. तसं समज. सगळ्यांना ऐकवायचा ठेका काय तू एकट्याने घेतलायस? तू आज फॅक्टरीज विक्रांतची जे काही वागलायस ना, ते चुकीचं आहे. तुला एखादी गोष्ट आवडली नाही, पटली नाही,